नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर शरद पवार पालिका निवडणुकीत कोणता निर्णय घेणार याकडे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय। त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या गुटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली। पिंपरी चिंचवड आणि पुणे पालिका निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत युती करणार असल्याची चर्चा आहे। तर मुंबईत शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत युती करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान या सर्व चर्चांवर शरद पवार आता काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी महाविकास आघाडीसोबत येऊन लढावं असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिला जाणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत ही चर्चा झाली असं समजतंय। एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्ता धनकवडे यांनी थेट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं जाहीर करून टाकलं। लवकरच घोषणा होणार असल्याचं धनकवडे म्हणाले। यासोबत तुतारीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचा दावाही धनकवडे यांनी केला। यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिली। एकत्र निवडणूक लढण्याबाबत माहिती नाही, आम्ही तुतारी चिन्हावरच निवडणूक लढणार आहोत अशी प्रतिक्रिया जगताप यांनी दिली। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत। तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार असंच आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळे कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत। पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्या बद्दल माझ्या मनात कुठलाही रोष, आकस किंवा शत्रुत्व नाही। फक्त माझं एक युनिट आहे, जे युनिट खूप छान बांधलेलं आहे। तिथं ताकदीचे उमेदवार आहेत। पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे। पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे आहेत। या सर्व चर्चा सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवरून पवारांच्या पक्षातच विसंवाद आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीसाठी स्थानिक पातळीवर प्रस्ताव आल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली, तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चाही नाहीत आणि तसा प्रस्तावही नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। तेव्हा दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवरून पवारांच्या पक्षात काहीसा विसंवाद आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तो म्हणजे शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेलं एक वक्तव्य आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांची आलेली प्रतिक्रिया। आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांची महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे। त्याच्यावर प्रमोरचा प्रस्ताव कसा येतो आणि मग महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का, हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकालात। हा प्रस्ताव नेमका कोणी दिलेला आहे की दादांसोबत एकत्र जाण्याबाबत? हा प्रस्ताव आम्ही पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खालच्या अधिकार आम्ही खाली स्थानिक पातळीवर दिलेला आहे। अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही टी व्हीवर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात। पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे। दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीची आमची चर्चा चाललेली आहे, हा पहिला मुद्दा। दरम्यान या युतीच्या चर्चा सुरू असताना अजित पवारांनी मात्र मिश्किल प्रतिक्रिया दिली, ती आपण पाहूया। जरा धीर धर, जरा धीर धर, घाई करू नको। रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात ना, 24 तास आपले चॅनल चालले पाहिजे ना बाबा। आता काय करतो त्यात गारठा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.